नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आतापर्यंत आपण असं इथे पाहिलं होतं की सायलीला आता किडनॅप केलं गेलं होतं प्रियाच्या आणि महिपतच्या सांगण्यावरून। खरं तर महिपतचा या सगळ्यामध्ये काहीच रोल नसतो, प्रियानेच हे सगळं घडवून आणलेलं असतं, पण आता ते गोडाऊन महिपतचं असतं, त्यामुळे या सगळ्यामध्ये महिपतचं नावसुद्धा इन्व्हॉल्व होणार असतं। तर आता अर्जुन त्या ठिकाणी आलेला असतो आणि अर्जुनने सायलीला त्या गुंडांची चांगली धुलाई करून सोडवून आणलेलं असतं। आणि त्यानंतर आता इकडे सायलीला अर्जुनने सोडवल्यावर तो तिला घरी घेऊन येत असतो, पण आता घरी सायलीला येण्याची ताकद नसते, त्यामुळे तिच्या पायांना वगैरे लागल्यामुळे अर्जुन तिला थेट उचलूनच घरामध्ये घेऊन आलेला असतो। आता सायलीला अर्जुनने उचलून आणलेलं असतं। सायलीची ही अवस्था बघून कल्पना, प्रताप सगळेच जण अर्जुनला विचारतात, काय रे अर्जुन, काय झालं तुझ्या बायकोला आणि ही होती कुठे? त्याबरोबर आता अर्जुन हा त्यांना सांगत असतो, मॉम, ते सायलीला किडनॅप केलं गेलं होतं। आता अर्जुन हा किडनॅप केलं गेलं होतं असं म्हणतो, त्याबरोबर लगेचच आता कल्पना त्याला आणखीन प्रश्न विचारायला लागते। तर लगेचच आता प्रताप म्हणतो, कल्पना थांब जरा, अर्जुन पहिले तिला वरती तुझ्या खोलीत घेऊन जा, मी अश्विनला पाठवतो। मग अश्विनसुद्धा आता सायलीच्या खोलीमध्ये आलेला असतो। सायली खूप जास्त घाबरलेली असते, तर आता अश्विन हा पहिलं तर सायलीचा बीपी चेक करतो। सायलीचं बीपी खूप जास्त हाय झालेलं असतं। अश्विन विमलला तिच्यासाठी साखरेचं पाणी बनवून घेऊन या असं सांगतो। सायलीला साखरेचं पाणी वगैरे प्यायला दिल्याच्या नंतर सायलीला आता जरा नॉर्मल वाटत असतं। अश्विन हा सायलीला सांगत असतो की जे काही घडून गेलं असेल त्याचा स्ट्रेस घेऊ नका, जरा शांत व्हा, रिलॅक्स व्हा, काळजी घ्या यांची, असं बोलून आता अश्विन हा तिकडनं निघून गेलेला असतो। आता अर्जुन हा सायलीला सांगत असतो, मिसेस सायली, अजिबात काळजी करू नका, आता तुम्ही आपल्या घरी आहात आणि तुम्ही सेफ आहात, सगळ्यात महत्त्वाचं मी आहे ना तुमच्याबरोबर, मग तुम्हाला टेन्शन घ्यायची काय गरज आहे, आता तुम्हाला कोणी काहीच नाही करणार। आणि मग लगेचच तो चैतन्याला कॉल करतो आणि मीडिया घरी घेऊन ये असं सांगतो। त्याबरोबर इथे सायली म्हणत असते, अर्जुन सर, पण हे सगळं अचानक घडलं, का घडलं मला काही कळतच नाही आहे, मी कुसुमताईच्याकडे जात होते, रस्त्यातून अचानक। त्याबरोबर अर्जुन म्हणतो, काय झालं सगळं मला नीट सांगा बरं। मग सायली सांगायला सुरुवात करते, मी कुसुमताईकडे गेले होते, कुसुमताईकडे जाताना अचानक माझ्या समोर येऊन एक गाडी उभी राहिली, त्याच्यामध्ये एका बाईला चढायचं होतं, पण तिला दरवाजा उघडता येत नव्हता, तिने मला दरवाजा उघडायला लावला, मी दार त्या गाडीचं उघडलं, इतक्यात समोरून कोणीतरी मला आत खेचून घेतलं आणि त्याच बाईने शक्यतो मागून दरवाजा बंद केला आणि ते लोक मला तिकडनं घेऊन गेले। मी ओरडत होते गाडीतून, म्हणून मग त्यांनी शेवटी माझं तोंड बांधलं, माझे हात पाय सगळं बांधलं आणि मला नेलं। त्याबरोबर अर्जुन म्हणतो, व्हॉट, असं केलं? बरं 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 ठीक आहे, जे घडलं ते घडलं, आता तुम्ही जरा शांत व्हा, रिलॅक्स व्हा, आता थोड्या वेळात आपल्या घरी ना मीडिया येईल, मीडियाला आपल्याला सगळं काही सांगायचं आहे, हे सगळं कोणी केलं, का केलं ते सुद्धा आपण आता पोलिसांना त्याचबरोबर मीडियाला सांगणार आहोत। आपण त्या गुंडांना दिलं आहे की नाही पोलिसांच्या ताब्यात, पोलीस त्यांच्याकडून खरं वधवून घेतीलच, पण आपल्याला हे सगळं माहिती आहे की हे सगळं कोणी केलं आहे। त्यावर सायली म्हणते, कोणी केलं आहे? त्यावर अर्जुन सांगतो, हे सगळं काही तन्वीने केलं आहे। त्यावर सायली म्हणते, काय? त्यावर अर्जुन सांगतो, हो, मी स्वतः तिला फोनवर बोलताना ऐकलं होतं, ते लोक तुम्हाला पनवेल बाहेर महिपतचं जे गोडाऊन आहे तिथे घेऊन जाणार होते, कदाचित महिपतसुद्धा या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व असू शकतो। आता इतक्यात त्या ठिकाणी मधुभाऊ आलेले असतात। सायलीची ही अवस्था बघून मधुभाऊंना सुद्धा खूप जास्त वाईट वाटतं। मधुभाऊ आल्याबरोबर सायली मधुभाऊंना घट्ट कडकडवून मिठी मारते आणि मधुभाऊ असं म्हणून रडायला लागते। मग काय, आता ज्यावेळेस आपली मुलगी इतकी जास्त घाबरली आहे त्यावेळेस वडिलांचं काम आहे की आपण तिला आधार द्यावा, आणि मधुभाऊसुद्धा आता तेच करतात, ते सायलीला आधार देत असतात, ते तिला समजावून सांगतात की हे बघ साऊबाळा, तू उगाचच्या उगाच काळजी करू नकोस, काहीही होणार नाही, जावे बापू आहेत ना, अगं माझ्यावर हल्ला होत होता त्यावेळेस तू मला समजावत होतीस आणि आता तू स्वतः एवढं टेन्शन घेतेस। त्यानंतर आता अर्जुनसुद्धा सायलीला म्हणायला लागतो, बघा मधुभाऊसुद्धा तुम्हाला धीर द्यायला आहेत, मग आणखीन तुम्हाला काय हवं, तुमचा नवरा आणि तुमचे वडील दोघंही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, तुम्ही अजिबात घाबरू नका। त्यानंतर आता लगेचच चैतन्य हा अर्जुनला कॉल करून सांगतो, अर्जुन मीडिया खाली घेऊन आलो आहे मी। अर्जुन लगेचच सांगतो की हो ठीक आहे,
तू थांब खाली, तोपर्यंत आम्ही सुद्धा खाली पोहोचतोयच. त्यानंतर आता लगेचच अर्जुन सायलीला खाली चालायला सांगत असतो. तर दुसरीकडे आता कल्पना मीडियाला बघते आणि विचारायला लागते की हे लोक इथे कशाला आलेत, कोणी बोलवलं मीडियाला. त्याबरोबर अर्जुन आणि सायली त्या ठिकाणी आलेले असतात. अर्जुन सायलीकडे बघतो आणि म्हणत असतो, मी बोलवले मीडिया. त्याबरोबर कल्पनाला प्रश्न पडतो की अर्जुनने मीडिया का बोलवली. मग आता अर्जुन हा मीडियाला म्हणत असतो, मला तुम्हाला काही अशा गोष्टी सांगायच्या आहेत ज्यामुळे तुमच्यासमोर महिपत शिखरे म्हणजेच SS बिल्डर याचा खरा चेहरा उघडा होईल आणि त्याचबरोबर तुमच्यासमोर आणखीन काही गोष्टी खुल्या होतील. त्याबरोबर आता मीडिया म्हणायला लागते, आम्हाला उगाचच्या उगाच काही सांगून तुम्ही आमचं लक्ष डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करू नका. आम्हाला विलास मर्डर केसबद्दलचे अपडेट तुमच्याकडून हवे आहेत. तुम्ही आम्हाला त्या संबंधीचे अपडेट द्या. तुम्ही स्वतःच्या सासऱ्यांना वाचवण्यासाठी आम्हाला तिकडच्या गोष्टी सांगून आमचा वेळ वाया घालवताय. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, मी आत्ता तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे त्या विलास मर्डर केस बरोबर सुद्धा लिंक होणार आहेत आणि काल परवामध्ये मी जी केस जिंकलो म्हणजेच हरीश मर्डर केस त्याबरोबर सुद्धा असणार आहे. बायको सांगून टाक. त्याबरोबर आता सायली सांगायला सुरुवात करते, आज माझं किडनॅपिंग झालं होतं. त्याबरोबर हे ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर सायली सांगत होते, आज म्हणजेच काल दुपारी माझं किडनॅपिंग झालं होतं. आज मला माझ्या नवऱ्याने सोडवून आणले आणि या सगळ्याच्या मागे SS कंपनीचा मालक म्हणजेच महिपत शिखरे आणि माझी धाकटी जाव म्हणजेच तन्वी सुभेदार उर्फ प्रिया मधुकर हिचा हात आहे. आता हे ऐकून कल्पनाला खूप मोठा धक्का बसतो. कल्पना सायलीवरती चिडते आणि तिला म्हणायला लागते, सायली उगाच काहीही बोलशील का, तू उगाचच्या उगाच माझ्या सुनेचं नाव खराब करू नकोस. तुला कळतंय का तू काय बोलतेस ते. सुभेदारांच्या कुटुंबियांविरुद्ध बोलताना तुला काहीच वाटत नाही का गं. हे बघ, तुला काही म्हटलं ना तरी माझी सून असं करू शकत नाही, मला खात्री आहे. त्याबरोबर प्रताप लगेचच कल्पनाला म्हणतो, कल्पना शांत राहा. हे बघ, सायली उगाचच्या उगाच काही खोटं नाटं बडबडणार नाही. जर ती म्हणते तर त्यामागे नक्कीच काहीतरी तथ्य असेल. तर आता प्रियाने हे सगळं केलं होतं हे मधुभाऊंनासुद्धा माहीत नसतं. त्यामुळे मधुभाऊंनासुद्धा खूप मोठा धक्का बसतो. त्यांनासुद्धा कळत नसतं की प्रिया एवढ्या खालच्या थराला जाऊन वागू शकते. तर दुसरीकडे आता लगेचच सायली ही पोलिसांना पुढे सांगत असते की हो, हे सगळं माझ्या धाकट्या जावेने आणि महिपतने मिळून केलं होतं. आणि मग आता लगेचच अर्जुन हा म्हणायला लागतो, आणि या संबंधितचे सगळे पुरावे हे पोलिसांच्या ताब्यात आम्ही दिलेले आहेत आणि ज्या गुंडांनी माझ्या बायकोचं किडनॅपिंग केलं होतं त्या गुंडांनासुद्धा आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे. त्यामुळे पोलिसच आता पुढची कारवाई करणार आहेत. त्याबरोबर लगेचच आता पुढे मीडिया विचारायला लागते की कशावरून तुम्ही या सगळ्या गोष्टी मॅनेज केलेल्या नाही आहेत. त्यावर अर्जुन म्हणतो, जरी आम्ही मॅनेज केल्या तरी पोलीस का आम्हाला या सगळ्यात साथ देतील. त्याबरोबर पुढे मीडिया विचारायला लागते, मग हे सगळं तुमच्याच घरातल्या व्यक्तीने केलं यावर तुमचं काय मत आहे. त्यावर सायली म्हणते, तेही आम्हाला माहीत नाही. त्याबरोबर मीडिया विचारायला लागते की हे सगळं काही घडल्याच्या नंतर तुम्ही घरी आलात, पण मग त्याशिवाय तुम्ही पोलीस कंप्लेंट का नाही केली. त्याबरोबर आता अर्जुन सांगायला लागतो, मॅडम शक्यतो तुमचं नॉलेज थोडं कमी पडतंय. काय आहे, पोलीस कंप्लेंट करण्यासाठी 24 तास उलटून जावे लागतात आणि माझ्या बायकोला मला काही करून शोधायचं होतं आणि म्हणून मी शोधायला सुरुवात केली आणि मला ती सापडलीसुद्धा. आणि मग प्रियाबरोबरचं बोलणं फोनवर जे त्याने ऐकलं होतं अर्जुनने ते सुद्धा तो आता त्या मीडियाला सांगून टाकतो. तर दुसरीकडे आता इकडे महिपतला ऑलरेडी अटक झालेली असते आणि त्यात त्याच्या नावाची ही सगळी काही बदनामी होत असते. हे सगळं बघून दामिनी देशमुखला खूप टेन्शन आलेलं असतं. तिला कळत नसतं की आता मी महिपतला या सगळ्यातून कसं सोडू, कारण आता तर केस आणखीन जास्त कॉम्प्लिकेटेड झाली आहे. तर इथे आता अर्जुन हा त्या मीडियाला सांगत असतो की सायलीला किडनॅप करून त्या गुंडांनी कुठे ठेवलं होतं आणि नंतर ते सायलीला कुठे घेऊन जाणार होते. ते सगळं काही आता अर्जुन सांगत असतो आणि आता या दरम्यान महिपतची पोलिसांनी कसून चौकशी करायला सुद्धा सुरुवात केलेली असते. तर आता इकडे दामिनीला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं की जर चुकून जरी महिपतला 3rd डिग्री दिल्यामुळे महिपतने पोलिसांसमोर स्वतःचं तोंड उघडलं आणि सगळं काही खरं सांगून टाकलं तर खूप मोठी गडबड होऊन जाईल. नाही, काहीही करून मला महिपतला आधी जेलच्या बाहेर काढावं लागणार आहे. आता इकडे दामिनी महिपतला तुरुंगाबाहेर सोडवण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला माहीत नसतं की आपल्यावरती आणखीन दुसरं संकटसुद्धा येणार आहे आणि ते म्हणजे प्रियाला जेलच्या बाहेर काढण्याची तयारी करणं. तर आता इकडे पोलीस हे आम्हाला तन्वी सुभेदार यांना अटक करायची आहे असं सांगतात. तर इकडे कल्पना हे ऐकून खूप मोठा धक्का जाते आणि ती लगेचच स्वतःला 2 मिनिटात सावरते आणि म्हणते, काय म्हणालात, तुम्हाला तन्वीला अटक करायची आहे. तुम्हाला कळतंय का इन्स्पेक्टर तुम्ही काय बोलताय ते, आणि कशाच्या बेसिसवर तुम्ही माझ्या सुनेला अटक करायला आला इथपर्यंत.
त्याबरोबर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणायला लागतात की हे बघा मॅडम, पहिलं तर आम्ही तुमच्याशी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही देखील आमच्याशी व्यवस्थित बोला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आमच्याकडे यांच्याविरुद्ध वॉरंट आहे. अर्जुन सुभेदार आणि त्यांची पत्नी सायली सुभेदार यांनी यांच्यावरती तक्रार नोंदवलेली आहे. सायली सुभेदार यांच्या किडनॅपिंग केसखाली आम्ही यांना अटक करतोय. त्याशिवाय पुढे ते असंही सांगतात की आमच्याकडे पुरावे आहेत. ज्या गुंडांनी यांचं अपहरण केलं होतं त्या गुंडांना आम्ही पकडलं आहे आणि त्या गुंडांनी स्वतःहून आम्हाला हे सगळं तन्वी मॅडमनी करायला सांगितलं होतं अशी कबुली देखील दिलेली आहे. त्यामुळे म्हणूनच आम्ही इथे यांना अटक करायला आलो आहे. त्याबरोबर आता प्रतापसुद्धा म्हणतो, काय हे सगळं असं घडलं आहे? त्याबरोबर अर्जुन लगेचच कल्पनाला म्हणायला लागतो, मॉम, माझ्यावर नाही पण किमान पोलिसांवरती तरी विश्वास ठेव. मी खोटं बोलेन पण पोलिसांचा काय संबंध, ते का खोटं बोलतील? त्यावर सायलीसुद्धा म्हणत असते, आई, तुम्ही ज्या मुलीवर विश्वास ठेवलात ना, मुळात ती मुलगीच विश्वास ठेवण्याच्या लायक नव्हती. तुम्ही चुकीच्या व्यक्तीवरती अंधळा विश्वास ठेवत गेलात आणि त्यामुळे आता ज्यावेळेस हळूहळू तुमच्यासमोर खरं उघड होत चाललंय ना, तसं तुम्हाला ते सहन करायला त्रास होत चाललाय. पण सत्य हेच आहे की प्रिया कधीच चांगली नव्हती आणि कधीच चांगली नसेल. तिला दुसऱ्याचं भलं, दुसऱ्याचं चांगलं कधीच बघवत नाही. आम्ही केस जिंकत आलो होतो ना, म्हणून खरं तर तिने हा सगळा डाव रचला होता. तर आता प्रताप पुढे म्हणत असतो, अगं कल्पना, मला तर पहिल्यापासूनच या मुलीवरती डाऊट होताच. अगं तू सुद्धा सारासार बेसिक विचार कर ना. ज्या बापाने, ज्या माणसाने हिला लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, राहायला घर, 2 वेळचं अन्न, घालायला कपडे, आसरा, निवारा सगळं काही ज्यांनी हिला दिलं, हिने त्यांच्यावरती खुनाचा आळ घेतला. त्यांच्यावरती नको ते नाही ते आरोप केले. बरं चल, ते सगळं करूही दे. मी असं समजून घेईन की ही बोलतीये ना की ती त्या केसची आय विटनेस आहे, तर कदाचित हिने काही बघितलंही असेल. आता अर्थात त्याच्यावरही मला डाऊट आहेच की हिने खरंच काही बघितलंय की तेही खोटं बोलतीये. पण तो दुसरा हरीश नावाच्या माणसाचा खून झाला होता, त्याचं काय? त्यात तर हिने पाहिलं नव्हतं ना काहीही. मग त्यातही मधुभाऊंचं एवढं खात्रीनिशी नाव कसं काय घेत होती की हे सगळं मधुभाऊंनीच केलंय? याचा अर्थ हाच होतो ना की ही मुलगी 1 नंबरची खोटारडी आहे म्हणून. मग कल्पना, आता तरी डोळे उघड, डोळ्यावरती या मुलीच्या प्रेमाची जी पट्टी बांधली आहेस ना ती उघड. आता मात्र कल्पनाला आता प्रतापचं बोलणं पटत चाललेलं असतं आणि ती सुद्धा या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करते आणि तिला सुद्धा कळतं की हो, आता प्रताप जे काही बोलतोय ते अगदी खरं आहे. प्रिया फक्त खोटं आणि खोटंच बोलून आली आहे. आत्तापर्यंत तिने आपल्यापासून बऱ्याच गोष्टी लपवल्या आहेत. आणि मग आता कल्पना प्रियाच्या एक खणखणावून मुस्काटात लगावून देते. प्रियाला आता खरं तर कल्पनाचा खूप जास्त राग आलेला असतो. तिला असं वाटत असतं की मी हिला सडेतोड उत्तर देऊ, पण आता प्रियाचे हात दगडाखाली आलेले असतात कारण दारात पोलीस तिला अटक करायला आलेले असतात. त्यामुळे प्रिया आता हातापाया पडून कल्पनाला सांगायला लागते, आई हो, तुम्ही माझ्यावर चिडा, मला बोला, हवं तर मारा सुद्धा, तुमचा हक्क आहे तो, पण प्लीज मला असं पोलिसांच्या ताब्यात देऊ नका, हे सगळं खोटं आहे हो. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, खोटं आहे ना, मग जा चौकशी होऊ दे, पोलिसांना जर काही आढळलं नाही तर पोलीस तुला सोडून देतील, चल निघ. त्याबरोबर सायलीसुद्धा म्हणत असते, प्रिया अगं अजून किती खोटं बोलशील आणि कशासाठी? किमान आता तरी खरं कबूल कर. आता 4ही बाजूंनी तू या सगळ्यामध्ये अडकली आहेस. आता खरं बोलण्याखेरीज तुझ्याकडे दुसरा काहीही पर्याय नाही आहे. पण नाही, खरं तर तू कधी बोलतच नाहीस ना. पुढे ती कल्पनाला देखील म्हणत असते, आई अहो, तुम्ही ज्या मुलीवरती एवढा जीवापाड विश्वास ठेवलात ना, ती मुलगी फक्त आणि फक्त खोटंच बोलते. तुम्ही हिला आज ओळखायला लागलाय, पण मी हिला माझ्या लहानपणापासून ओळखते. तन्वी लहानपणापासून जे तिला दुसऱ्याचं आवडेल तेच हवं असायचं. दुसऱ्याला जर कोणी काही चांगलं बोललं तर तिच्या पोटात दुखायचं. घेऊन जा इन्स्पेक्टर साहेब तुम्ही हिला. त्याबरोबर आता पोलीस हे प्रियाला तिकडनं खेचत घेऊन चाललेले असतात. तुम्ही असं नाही करू शकत, मला अरेस्ट नाही होऊ शकत, नाही असं ती ओरडत असते, पण पोलीस तिचं काही ऐकून घेत नसतात. तर आता प्रियाची ही सगळी अवस्था जी असते ती मीडियाने शूट करून घेतलेली असते आणि आता मीडिया प्रियाला प्रश्न देखील विचारत असते, मॅडम तुम्ही हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून केलं? नक्की विलासचा खून होताना तरी तुम्ही आय विटनेस होतात ना, की ते सुद्धा तुम्ही खोटंच बोलताय? तुम्ही साक्षी शिकरे हिच्याकडून पैसे घेतले आहेत का खोटी साक्ष देण्यासाठी, की महिपत शिकरे यांच्या दबावाखाली येऊन तुम्ही हे सगळं करताय? आज तुम्ही स्वतःच्याच मोठ्या जावेला किडनॅप केलं, यामागे तुमचं नेमकं इंटेन्शन तरी काय होतं? काय गरज होती तुम्हाला सायली सुभेदारांना किडनॅप करण्याची? सायली सुभेदारांना किडनॅप करण्यामागे तुमच्या व्यतिरिक्त आणखीन कोणाचा हात आहे का? तुम्हाला याच्यामध्ये कोणी मदत केली आहे का? यामागचा मास्टर माइंड कोण आहे? वगैरे वगैरे आता प्रश्न विचारून प्रियाला भंडावून सोडायला लागते पत्रकार. त्याबरोबर लगेचच आता इकडे पोलीस हे लांब व्हा, मागे व्हा असं म्हणत प्रियाला तिकडनं जेलमध्ये घेऊन जातात. आणि आता ते पत्रकार जे असतात ते
प्रश्न विचारतच असतात। त्यामुळे पोलीस त्यांना सांगतात की आम्ही चौकशी करूच यांची कसून आणि त्यानंतर तुम्हाला सगळे काही अपडेट पुरवले जातील, पण तोपर्यंत प्लीज तुम्ही जरा शांती राखा। त्यानंतर आता अर्जुन हा सायलीला घेऊन खोलीत येतो आणि सायलीला सांगत असतो, मिसेस सायली आता बघा, पोलिसांनी एकदा का तन्वीला जरा रिमांडवरती घेतलं, जरा फटके दिले की बरोबर कसं पोपटासारखं तिचं तोंड उघडायला लागतं। ते कधीकधी केसमध्ये आम्हाला याचा आधारसुद्धा घ्यावाच लागतो। पोलिसांच्या भीतीने गुन्हेगार आपोआप खरं बोलून टाकतात, पण जे सराईत गुन्हेगार असतात ते खरं बोलणं जरा अवघडच असतं। त्यावर सायली म्हणत असते, तुम्ही जसं बोलताय तसंच घडू दे, प्रियाने पटापट सगळं खरं कबूल करू दे आणि माझ्या मधुभाऊंनी विलासचा खून केलेला नाही आहे हे सगळ्यांच्या समोर येऊ दे आणि माझे मधुभाऊ या सगळ्यातून निर्दोष मुक्त होऊ दे। बिचाऱ्या माझ्या मधुभाऊंनी आतापर्यंत किती काय सोसलं आहे आणि आणखी किती वेळ त्यांना हे सगळं सोसावं लागणार आहे, मला खरंच ना काही कळत नाही आहे। त्याबरोबर पुढे आता सायली म्हणत असते, अहो पण मला भीती वाटते, हे सगळं आता माझ्या बाबतीत घडलं, जर हे तुमच्याबरोबर झालं असतं तर मी काय केलं असतं। त्यावर अर्जुन सायलीला समजावून सांगतो की हे बघा मिसेस सायली, उगाचच्या उगाच ज्या गोष्टी घडलेल्या नाही आहेत ना, तुम्ही त्या गोष्टींचा फालतूमध्ये विचार करू नका आणि विचार केल्याने फक्त तुम्हाला त्रास आणि त्रासच होईल, त्यामुळे प्लीज प्लीज शांत व्हा। त्याबरोबर लगेचच आता सायली ही जरा शांत होत चाललेली असते, तर खाली कल्पना मात्र खूप जास्त टेन्शनमध्ये बसलेली असते। ती मनातल्या मनात म्हणत असते की माझं चुकलं, माझ्या दोन्हीही सुना मला फसवणाऱ्याच मिळाल्या, मी दोघींवरही तितकाच जीवापाड विश्वास ठेवला, प्रेम केलं, माया लावली, त्यांना सुनांसारखं नाही तर मुलींसारखं ट्रीट केलं, पण त्या दोघींनीही मला फक्त आणि फक्त फसवलं। सायलीनेही तेच केलं आणि तिच्याच पावलावर पाऊल तन्वीने ठेवलं। तर आता प्रताप हा कल्पनाला म्हणत असतो, बघितलंस कल्पना, अजूनही तुला वाटतं का की सायली चुकीची आहे म्हणून? अगं तिने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं, हे तिने आपल्यापासून लपवलंच, पण तरीही आपल्या घरात लग्न करून आल्यानंतर तिने अगदी खऱ्या सुनेप्रमाणे सगळी कर्तव्य पार पडली। तिने प्रत्येकाची काळजी घेतली, प्रत्येकाची मनं जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि आता तर ती या घरची खरीखुरी सून झालीसुद्धा आहे, तरीसुद्धा अजून तू तिला माफ केलेलं नाही आहेस। आणि ही प्रिया, हिने कधीच लग्न झाल्यापासून कोणाची काळजी घेतली नाही, कोणाचं मन जपलं नाही, कोणाला काय आवडतं काय नाही आवडतं, कोणाच्या सवयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, तरी तुला हिच्यावरती एवढा विश्वास होता आणि तरीही बघितलंच ना शेवटी काय निष्पन्न झालं ते या सगळ्यातून। सायली खरंच चांगली मुलगी आहे। तर दुसरीकडे सायलीला सुद्धा आता कल्पनाचीच काळजी वाटत असते। ती अर्जुनला म्हणत असते, अर्जुन सर सगळं काही ठीक आहे, पण आईंचं काय? आईंनी प्रियावरती मनापासून विश्वास ठेवला होता, आंधळा विश्वास ठेवला होता। आता ज्यावेळेस प्रियाचा खोटारडेपणा हा सगळ्यांच्या समोर आला आहे, त्यावेळेस मला तरी वाटतं सगळ्यात जास्त त्रास हा आईंना होईल आणि त्यांना होतही असेल। त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, मिसेस सायली आता यात आपण काहीही करू शकत नाही, तरीही आई मम्माला धीर द्यायला सांभाळायला आपण आहोतच, पण तिला आता या ट्रॉमामधून स्वतःलाच बाहेर पडावं लागेल, तिला थोडे दिवस त्रास होईलच। त्यानंतर आता इथे पोलीस हे प्रियाची कसून चौकशी करायला सुरुवात करतात। आता सगळ्या पुराव्यांच्या आधारे पत्रकारांची बैठक घेत अर्जुनने प्रिया आणि महिपतचं सगळं कारस्थान सगळ्या मीडियासमोर आणलेलं असतं। त्याचबरोबर इथे पुराव्यांचा पाऊस पाडत त्याने प्रिया आणि महिपतला जेलमध्ये सुद्धा घालवलेलं असतं आणि या सगळ्यामुळे दामिनी देशमुखला मात्र खूप जास्त टेन्शन आलेलं असतं की आता मी या दोघांना सोडू तर कसं सोडू। त्याबरोबर मित्रांनो हा व्हिडिओ तर इथेच संपतो, पण व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आठवणीने करत चला, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, आता अर्जुनने जो ट्रॅप रचलेला आहे, म्हणजेच प्रियाला अटक झाली, पोलिसांचा प्रियाने मार खाल्ला की ती आपोआप खरं बोलायला लागेल, तसं काही घडेल का? प्रिया खरं बोलायला लागेल का की आत्तासुद्धा दामिनी देशमुख नवीन काहीतरी खेळी खेळून प्रियाला आणि महिपतला सोडवून आणेल? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे। हा व्हिडिओ तर आता इथेच संपतो, त्यामुळे अजिबात वेळ वाया न घालवता आपण इथेच थांबूया। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा अगदी उत्तम पद्धतीने आनंद घ्या। टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर।